नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानश्री अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण शिकत आहोत इयत्ता 10वीचा इतिहास, प्रकरण नंबर 2, इतिहास लेखन भारतीय परंपरा. त्याच्यामध्ये भाग 2. भाग 1 मध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल पाहिली. आता भाग 2 मध्ये आपण भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली पाहणार आहोत. भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. त्याच्यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन व स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन यांचा समावेश होतो. वसाहतवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रचारकांचा अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे ही त्यांची दृष्टी त्यांच्या लेखनात जाणवते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी इतिहास लेखन केले. त्याच इतिहास लेखनाला वसाहतवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहेत. प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झाले होते. त्यांच्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी इतिहास लेखक असे म्हणतात आणि त्या इतिहास लेखकांनी जे इतिहास लेखन केले त्यास प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या लेखकांनी संस्कृत व युरोपीय भाषा तसेच वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्य यांचा तोलनिक अभ्यास केला. संस्कृत व युरोपीय भाषा यांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा त्या काळात अस्तित्वात होती अशी कल्पना प्राच्यवादी इतिहास लेखकांनी मांडली. प्राच्यवादी इतिहासकार. विल्यम जोन्स. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. फ्रेडरिक मॅक्स म्युलर. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील एक अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झाले. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. राष्ट्रवादी इतिहास लेखन. भारतात 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. इंग्रजी शिकलेल्या भारतीय इतिहासकारांना प्राचीन भारतीय संस्कृतीचे महत्त्व व वैभव जाणवल्यामुळे त्यांना आत्मभान आले. आत्मजाणीव झालेल्या इतिहासकारांनी जे इतिहास लेखन केले त्या लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. राष्ट्रवादी इतिहासकारांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला. भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ त्यांनी शोधून काढला व त्यावर इतिहास लिहिला. हे करताना त्यांच्याकडून काही वेळा वास्तवाकडे दुर्लक्ष झाले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. वि. का. राजवाडे.
इतिहास लेखन भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. इतिहास संशोधन कार्यासाठी वि.क. राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. इतिहास लेखनाविषयीचे त्यांची मते पहा. स्थळ, काळ व व्यक्ती या त्रींची सांगड म्हणजेच ऐतिहासिक प्रसंग होय, असं त्यांनी प्रतिपादन केले. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचा सर्वांगीण जीवन दर्शन होय. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, असे मत वि.क. राजवाडे यांनी व्यक्त केले. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. स्वातंत्र्यवीर सावरकर. भारतीय ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी लिहिलेला द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे. त्यांची ही कामगिरी इतकी लोकप्रिय झाली की लोक त्यांना मराठी रियासतदार म्हणून ओळखू लागले. तसेच द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती, हे त्यांनी प्रतिपादन केले. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासनाची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखन प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. 1. मार्क्सवादी इतिहास, 2. वंचितांचा इतिहास, 3. स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहास. सामाजिक घटनांचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. उत्पादनाची साधने, उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मार्क्सवादी इतिहास लेखनात केला गेला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी या ग्रंथात मार्क्सवादी इतिहास लेखन केले आहे. भारतीय मार्क्सवादी इतिहासकार. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. वंचितांचा इतिहास. वंचित समाजाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली. समाजाच्या तळाशी असलेल्या लोकसमूहापासून इतिहास लेखनाची सुरुवात झाली पाहिजे, असे मत अँटोनियो ग्राम्ची या इटालियन तत्त्वज्ञाने मांडले. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसून येतो. महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे
त्यांनी लक्ष वेधले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण सांगता येतील. स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला. त्यावर अधिक प्रकाश टाकणे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्यांचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. स्त्रीवादी इतिहास लेखिका. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांच्या पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेल्या स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. त्यानंतर पंडिता रमाबाई. सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड फेमिनिस्ट एजेस इन सोशल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. पंडिता रमाबाई भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या कार्यावरील निबंध यांच्या या पुस्तकात आहेत. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी संबंधींचे लेखन त्यांनी केले. शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातील स्त्रियांच्या दयनीय अवस्थेवर त्यांनी लेखन केले. दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेले निबंधाचे संकलन या ग्रंथात केले आहे. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. अलीकडच्या काळात यदी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनाचे महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अशा प्रकारे येथे आपला हा पाठ संपलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेले घंटीचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात आधी. I need to kick the habit that my mind is breathing.